नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे आणि आशा करते की मस्त असाल. तर हा व्हिडिओ तुम्हाला बघितल्यासारखा वाटेल ब्लॉग, कारण बघा आदल्या दिवशी मी हा ब्लॉग टाकलेला आहे, पण आम्ही त्याच्या पुढचं जे आमचं बोलणं होतं, जे काही संभाषण होतं, तर ते तुम्हाला थोडं सांगायचं होतं, शेअर करायचं होतं तुमच्या संग. त्यामुळं म्हटलं की चला फुल व्हिडिओ जो आहे तो घेऊया आणि दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ टाकूया. तर बघा आता सध्याची जी परिस्थिती आहे, लॉकडाऊन सारखेच आता परिस्थिती होणार आहे, तर पुढचे 2-3 महिने आपले कसे जाणार आहेत काय माहिती. तर त्याबद्दल तर लॉकडाऊनचा जो विचार केला तर अंगावरती काटा येण्यासारखे ते प्रसंग होतात. प्रत्येकानंच ते अनुभवलेलं आहे, त्यासाठीच म्हणलं. आणि आम्ही तर त्यावेळेला शुक्रवार पेठेत म्हणजेच वॉचमॅनच्या खोलीमध्ये होतो. आणि त्या काळात ना असं कळालं की किती जरी श्रीमंत आणि गरीब माणूस असला तर प्रत्येक तो माणूस श्वास घेण्यासाठी फक्त तरसत होता. गॅस बीस भरून ठेव, सगळे जेवण लॉकडाऊन होणार आहे. होय, लॉकडाऊन सारखंच आता काय चहाच्या गाड्या पण बंद आहेत. चहाच्या गाड्या पण बंद झाल्या, नाश्त्याच्या गाड्या बंद झाल्या सगळ्या बंदरनगरच्या. आम्ही आता वडापावने गेलो कामगारांना, पोहे आणलं. मग घरात सांगशील की मी करून दिलं असतं की घरात. प्रत्येकाचा दिवस येतात नाही. माणसं कशी पहिला म्हणायचे चुलीवरचं खायचं, चुलीवरची भाकरी, चुलीवरची आमटी, चुलीवरचा रस्सा, चुलीवरचं मटण. आता खरंच चुलीवरचं मटण, चुलीवरची अंडी, चुलीवरचं सगळं खरंच खावा, चुलीवरलंच खावा आता सगळं. असंच नाही, आठवडा कसाच आहे. अवघड झाले की आता. बाहेर हॉटेल बिटेल सगळं बंद झालं ना, त्यामुळे आता घरातच खायला लागणार आहे. होय, आता खावा, जावा बाहेर. नाही तर कसलं तर असू दे, चटणीचं असू दे ना, मीठ नसू दे, खायला लागणार आहे. चिकन 65 जाऊन खातो, मिळणार नाही, अजिबात नाही. चिकन मिळणार कारण बाहेर 65 मिळणार नाही. गॅसच नाही आणि काय करतात. कांद्याचं झालं, मेथीचं झालं, कोथमीरचं झालं, आता कोरोना झाला, आता गॅसचं आले. आणि पेट्रोल पंपावर तर असती गर्दी आहे. आपण परवा आता तेवढं जाते आठवडाभर 200 रुपयाचं घातलं एका गाडीमध्ये. 200 रुपयाचं पेट्रोल द्यायला घरात, सगळी घरात आहे. काय करायचं ओ, पेपर तर ठेवल्या. बसणार नाही, सगळे जग कोरोना सारखी परिस्थिती परत आली. म्हणजे फक्त एवढंच आहे की मास्क वापरायचं नाही आहे, फक्त घरात बसा. कुठं मिळणार नाही, हेच नाही. आणि पेट्रोल नसल्यामुळे जाणार तर कसं आहे. त्यांच्या बॅटरीच्या गाड्या आहेत, त्यांना फिरायला. आपण पण तवा घ्यायला पाहिजे होती अहो, चार्जिंग वरची. बॅटरीवरची ज्यांची गाडी आहे ती फिरणार फक्त. फायद्यात पडलीत माणसं पेट्रोल ह्याची, इलेक्ट्रिक गाडी घेऊन. आता आपणच घेऊन किती 4था महिना चालू आहे. होय, 4 महिन्यात आता. होणार आहे, त्यामुळे घरातलं खावा, निरोगी राहा. बायकोला जे खाऊ नका, बायकोला लाड करा, कारण बायकोच गाडून घालणार आहे त्या घरातल्या घरात. त्याच्यामुळे संयम ठेवा, बाहेर खायचे दिवस जातील, परत बाहेर खायचे दिवस येतील. सबका दिन आता है. खरंच झाले की हो, काय अवघड झाले, कसं जगायचं की काय. त्या कोरोनाच्या वेळेत तर असं वाटत होतं आबाळ पडल्यासारखं. कोरोनामध्ये जरा बरं तर होतं. होय, म्हणजे हे यायचं, धान्य धुन्य यायचं, सगळं द्यायचीत माणसं, भाजीपाला सगळं येत होतं. फक्त माणसांनी एकमेकांपासून लांब राहायचं होतं. पै पाहुणा नातगोत सगळ्यांनी, भाजीपाला सगळं येत होतं, गॅस मिळत होता. घरात पैसा नाही ठेवा. कुठलं ठेवायचं, पैसेच नाही. सांगाले माणसांना खर्च वायपळ खर्च करू नका, काय घेऊ नका. काय तर घ्यायचं असलं तर 2 महिने पुढे टाकला. होय, आजच गाडी घ्यावी असं काय नाही. 2 महिन्यांनी घेतलेली ती चालते. आजच फ्रीज घ्यावा असं काय नाही. डेरका नाही. होय, 2-3 महिने 2-3 महिने होणार आता हे सलग असं. अवघड आहे की आता.
लाकडं मिळेल तिथं गोळा करून आणा. आमच्या इकडे तर भरपूर आहेत आता लाकडं ज्याला. आता कोल्हापूरमध्ये आतल्या लोकांचा अवघड आहे. इंडक्शन हां इंडक्शन लाईटवर. हां लाईटवरचं ते होईल की त्यांना. आता आम्हाला फुकत बसायला पाहिजे चूल. आपण काय चूल पेटवतेच. होय सवय आहे आम्हाला चुलीचं जेवण करायचं. पहिलं तर आपण एक टाइम चुलीवरच करत होतो का नाही व. पोरं लहान होते 2री 3रीला होती तवा. म्हणजे 4थीपर्यंत सानू 4थीला जाईपर्यंत तरी आम्ही एक टाइम ह्याच्यावरती जेवण करत होतो. कारण तवा 2 टाक्या नव्हत्या. नवीन काय घ्यायच्या ह्याच्यात भारीत पडायचं नाही. कुठलं घेता तू काय घेणार आहेत आता. सगळं बंद असल्यामुळं घेणारच काय. आता हे सुरू म्हणजे त्यांचं पण दुकानं चालू असतील का नाहीत काय माहिती. माणसाकडं कामाला जायला पेट्रोलच नसलं आणि कामच सुरू नसले तर ती तर कशाला त्यांची दुकानं उघडी ठेवतील. कोणतरी या आणि घ्या म्हणायला. भात चपाती कायच घेतलं नसा. मला भूक लागत्या अशी म्हणजे 5-7 चपात्या खात नाही मी. एकच चपाती नाही एवढा भात. तर बघा ताईंनो आता हे लॉकडाऊन सारखीच परिस्थिती असणार आहे. पण हे लॉकडाऊन थोडं वेगळं असणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्या चेहऱ्यावरती मास्क नसणार आहे आणि आपण एकमेकांजवळ म्हणजे शेजापाजाऱ्यांजवळ जाऊन बसू शकतो उठू शकतो. फक्त त्यांना चहा करून देताना मात्र आपल्याला 100 वेळा विचार करायला लागणार आहे कारण गॅसच नसणार आहे. तर बघा प्रत्येक वेळेला माणुसकीची जी परीक्षा आहे अजून किती दिवस चालणार आहे काय माहिती. कोरोनाच्या काळात सुद्धा प्रत्येक माणूस आपल्या जीवाला जपत होता. आपलीच माणसं आपल्याला बघायला भीत पण होती आणि ज्याला बघायचं हे आहे ते भीतीपोटी त्यांना त्याच्यापर्यंत जाता येत नव्हतं. तर असंच आहे सध्याची जी परिस्थिती. तर ह्यातनं पण काहीतरी आपण मार्ग काढू आणि निघालच. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.